नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण थेट मुद्द्याला हात घालूया. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे आगामी विधान परिषद निवडणुकांची. राज्यातील 16 अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांसाठी अक्षरशः रणशिंग फुंकलं गेलंय. हे सगळं राजकारण आणि सत्तेची नवीन समीकरणं कशी बदलणार आहेत याचा आपण सविस्तर आणि तटस्थ आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता ही सगळी राजकीय रणधुमाळी किती वेगाने सुरू आहे बघा. वेळ अगदी कमी आहे. 18 जूनला या 16 जागांसाठी मतदान पार पडेल आणि लगेचच म्हणजेच 22 जूनला याचे निकालही आपल्या हातात असतील. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची ही एक अत्यंत वेगवान आणि अटीतटीची शर्यत लागली आहे. पुढे जाण्याआधी विधान परिषदेचं हे एकूण गणित थोडं समजून घेऊया. विधान परिषदेत एकूण 78 सदस्य असतात. यापैकी 42 आमदार हे विधानसभेकडून निवडले जातात किंवा नामनिर्देशित असतात. पण यातला खरा गेम चेंजर भाग कोणता असेल तर या 22 जागा, ज्या थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून ठरवल्या जातात. आजचा आपला फोकस याच 22 पैकी 16 जागांवर असणार आहे, ज्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहेत. आता यात एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. या निवडणुकीतील मतदार हे सर्वसामान्य नागरिक नसतात, तर ते पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांचे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. इथे पसंती क्रमांक म्हणजेच प्रेफरन्स वोटिंग पद्धत वापरली जाते आणि यामुळेच काय होतं तर राजकीय फोडाफोडी किंवा पळवापळवी होण्याची दाट शक्यता निर्माण होते. म्हणजेच अगदी शेवटच्या क्षणी कोणती राजकीय खेळी होईल आणि समीकरणं कशी बदलतील याचा काहीही नेम नसतो. हे सगळं गणित समजून घेण्यासाठी आपण राज्याच्या 5 प्रमुख विभागांवर नजर टाकणार आहोत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि शेवटी विदर्भ व नागपूर. तर सुरुवात करूया राजकारणाच्या मुख्य गाभ्यापासून, म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रापासून. इथे सांगली-सातारा मतदारसंघात एक अतिशय रंजक आणि मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. एका बाजूला काय आहे तर भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्या महायुतीचं एकत्र आलेलं भक्कम तांत्रिक संख्याबळ, आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा या भागातला ऐतिहासिक प्रभाव आणि अगदी तळागाळात रुजलेली त्यांची पाळमुळं. थोडक्यात सांगायचं तर कागदावरचं संख्याबळ विरुद्ध लोकांच्या निष्ठा असा हा सामना रंगणार आहे. आता सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचं पारडं थोडं जड वाटतंय. सांगली, साताऱ्यातून भाजपचे दिग्गज नेते पृथ्वीराज देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. पुण्यामध्ये अजित पवार गटाकडून माजी आमदार विलास लांडे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर सोलापूरचा विचार केला तर भाजपचे प्रशांत परिचारक हे इथून संभाव्य उमेदवार असू शकतात. पश्चिम महाराष्ट्रातून आता आपण वळूया किनारपट्टीच्या राजकारणाकडे, म्हणजेच कोकणाकडे. कोकणातली परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांची मिळून एक जागा होते. आता इथे महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच होऊ नये म्हणून ही जागा अजित पवार गटाला सोडली जाण्याची शक्यता आहे, जिथून अनिकेत तटकरे यांचं नाव संभाव्य मानलं जातंय. दुसरीकडे ठाण्याकडे पाहिलं, जो आनंद दिघेंचा पारंपरिक बालेकिल्ला आहे, तिथे साहजिकच शिंदे गटाचं पारडं जड आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी रवींद्र फाटक यांना इथून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यानंतर आपला पुढचा थांबा आहे उत्तर महाराष्ट्र, जिथे राजकीय समीकरणं वेगाने बदलताना दिसतायत. इथलं गणितसुद्धा महायुतीसाठी बऱ्यापैकी मजबूत स्थितीत आहे. अहिल्यानगरमध्ये बघा, अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले पाटील यांचं नाव जोरदार चर्चेत आहे. नाशिकमध्ये पारंपरिक शिवसेनेचं नेहमीच वर्चस्व राहिलंय. तिथे शिंदे गटाच्या दराडे बंधूंची सहकार क्षेत्रावर जी मजबूत पकड आहे ती पाहता नरेंद्र दराडे हे संभाव्य उमेदवार असू शकतात. आणि जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या वाढत्या प्रभावामुळे तिथून भाजपचे अमोल शिंदे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. आता आपण वळतोय एका अत्यंत क्लिष्ट अशा राजकीय बुद्धिबळाच्या पटाकडे, तो म्हणजे मराठवाडा. मराठवाड्याचं चित्र खरंच खूप रंजक आहे. कसं ते सांगतो. छत्रपती संभाजीनगर जालनामध्ये भाजप आणि शिवसेना या दोघांचंही समांतर असं बळ आहे. धाराशिव, लातूर, बीडमध्ये भाजपचं संख्याबळ अजित पवार गटापेक्षा थोडं जास्त आहे. पण इथली सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड कोणती असेल तर ती नांदेडमध्ये आहे. काँग्रेसचा हा जुना बालेकिल्ला, पण अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे इथे भाजपला अचानक एक अभूतपूर्व असं वर्चस्व मिळालं आहे. हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. याच आधारावर संभाव्य उमेदवारांची यादी पाहूया. छत्रपती संभाजीनगर जालनामधून भाजपचे कैलास गोरंटाल उमेदवार असू शकतात. धाराशिव, लातूर, बीडमध्ये भाजप एक अतिशय रंजक खेळी करण्याची शक्यता आहे.
विलासराव देशमुखांचा गड भेदण्यासाठी भाजप एखाद्या माजी काँग्रेस नेत्यालाच मैदानात उतरवू शकते अशी ही जोरदार चर्चा आहे. पुढे परभणी हिंगोलीत शिंदे गटाचे विप्लव बाजोरिया आणि नांदेडमध्ये साहजिकच अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची दाट शक्यता वर्तवली जातेय. आणि आता आपला शेवटचा पण सर्वात मोठा विभाग विदर्भ आणि नागपूर. ही खऱ्या अर्थानं निर्णायक संख्याबळाची लढाई आहे. अलीकडेच ज्या काही स्थानिक निवडणुका झाल्या त्यात सत्ताधारी महायुतीने चांगली कामगिरी केली होती आणि त्याचाच थेट फायदा त्यांना आता या गणितात मिळताना दिसतोय. यवतमाळ आणि भंडारा गोंदियामध्ये भाजपचं निर्विवाद वर्चस्व आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावामुळे भाजप अतिशय मजबूत स्थितीत आहे. आणि अमरावतीचा विचार केला तर तिथेही भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची ताकद लक्षणीय आहे. त्यामुळे इथले संभाव्य चेहरे कोणते असू शकतात? तर यवतमाळमध्ये मदन येरावार, भंडारा गोंदियात भाजप सुनील मेंढे यांना संधी देऊ शकते, जे नुकतेच लोकसभेत पराभूत झाले होते. त्यांचं हे एक प्रकारे राजकीय पुनर्वसन असू शकतं. वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत श्रीकिसन नागदेवे यांचं नाव आघाडीवर आहे आणि अमरावतीमध्ये तिथे महानगरपालिकेतील वर्चस्वामुळे नवनीत राणा किंवा सुनील राणा म्हणजे राणा कुटुंबातीलच एखाद्या सदस्याला उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आता या 16 नियमित जागांची आपण चर्चा केली, पण ह्यासोबतच आणखी एक विशेष आणि वेगळी पोटनिवडणूकसुद्धा आहे, ती म्हणजे नागपूरची. चंद्रशेखर बावनकुळे आमदार झाल्यामुळे ही जागा रिक्त झालीय आणि तिचा जवळपास 1.5 वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. ह्या जागेसाठी भाजपचे अत्यंत निष्ठावान नेते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोतदार यांच्या नावाची सर्वात जास्त शक्यता वर्तवली जात आहे. तर हे सगळं चित्र पाहिल्यानंतर शेवटी आपण या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायलाच हवा. या सर्व संभाव्य उमेदवारांची आणि संख्याबळाची गोळाबेरीज पाहता या 16 जागा महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेचा समतोल कायमस्वरूपी कसा बदलणार आहेत? ही केवळ एक विधान परिषदेची निवडणूक आहे की आगामी विधानसभा निवडणुकांआधीच्या एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी? याचा विचार नक्की करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.